नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। टीईटी पेपर क्रमांक 1 2013 ते 2020 दरम्यान झालेले जे सर्व पेपर आहेत, या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही 180 प्रश्न आहेत, हे 180 प्रश्न एकाच व्हिडिओद्वारे आपण माहिती करून घेणार आहोत। या अगोदर आपण परिसर अभ्यासाच्या संदर्भाने 2013 ते 2020 दरम्यान प्रत्येक वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर म्हणजे परिसर अभ्यासाचे आपले प्रत्येक वर्षीचे 30 प्रश्नांचे स्वतंत्र आणि 4ही प्रश्नांचे विश्लेषण करणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत, अपलोड केलेले आहेत। परंतु एकाच व्हिडिओद्वारे म्हणजे पूर्णच्या पूर्ण जे काही ओल्ड MCQs आहे ते एकाच व्हिडिओद्वारे तुम्हाला कळून द्यावेत आणि त्यातून तुमचा सराव व्हावा, जेणेकरून येणारी जी काही TET एग्जाम आहे या TET एग्जामला परिसर अभ्यास तुम्हाला सोपा जावा। या TET एग्जामला परिसर अभ्यासाची एक चौकट तुमच्या मनामध्ये तयार व्हावी, हा प्रयत्न आमचा आहे आणि निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ येणाऱ्या TET एग्जामसाठी उपयुक्त ठरेल। तर अधिक वेळ न घेता आपण 180 प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये करून घेऊ। 2013 ला झालेला TET पेपर क्रमांक 1 त्यामधील आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न बघूयात। प्रश्न काय आहे बघा। जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्य, दूध, शार्क, लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डाळी, पालेभाज्या, दूध, पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मान याप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? पर्याय आहेत शहामृग, घरमाशी, कुत्रा, हत्ती। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहामृग। पुढील प्रश्न, सोनकिडे कशासाठी उपयुक्त पडतात? रेशम संवर्धन, कीटक संवर्धन, मधमाशा पोळ्यांचे संवर्धन, कीटक नियंत्रण। तर सोनकिडे उपयोगी पडतात कीटक नियंत्रणासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढील प्रश्न, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? 14, 20, 28, 32। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20। त्यानंतर पुढील प्रश्न, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? जस्त व तांबे, तांबे व लोखंड, निकेल जस्त, लोखंड निकेल। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जस्त व तांबे। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? पर्याय आहेत बघा, सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात। त्यानंतर पुढील प्रश्न, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? निकेल, कथील, जस्त, ग्रॅफाइट। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 निकेल। त्यानंतर पुढील प्रश्न, अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? निमपट असते, फारच कमी असते, समान असते, जास्त असते। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 फारच कमी असते। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? साप, वटवाघूळ, वाळवी, घार। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 वाळवी। त्यानंतर पुढील प्रश्न, ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? 26, 13, 27, 40।
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27. त्यानंतर पुढील प्रश्न, सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? आकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीत कपाट, वीज तापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. म्हणजे सर्व पर्याय इथे बरोबर असतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्वच अ, ब, क, ड आणि ई. त्यानंतर पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून, 7 एप्रिल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 7 एप्रिल. त्यानंतर पुढील प्रश्न, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नागपूर. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परपोषी सजीव उत्पादक असतात. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत. 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. 4 शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल? स्थायू पदार्थाचा अभ्यास, पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म, पदार्थाच्या अवस्था स्थायू, द्रव, वायू. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पदार्थाचे गुणधर्म. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायांपैकी समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? राजाराम मोहन रॉय ब्रह्मो समाज, पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज, पंडिता रमाबाई शारदा सदन, आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज. तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न आहे, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. त्यानंतर पुढील प्रश्न, मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? राजगड विशालगड, विशालगड राजगड, रायगड प्रतापगड, प्रतापगड रायगड. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 राजगड विशालगड. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे, सचिव आज्ञापत्र तयार करणे, अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे, सुमंत जमा खर्च पाहणे. तर योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 सचिव आज्ञापत्र तयार करणे. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालीलपैकी कोणता? एप, होमोसेपियन, चिंपांझी, होमो इरेक्टस. तर ताठकण्याचा माणूस आहे पर्याय क्रमांक 4 होमो इरेक्टस. त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचे कारण काय? पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते, सूर्याचे भासमान भ्रमण. तर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचे कारण आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? कोलेरू, सांबर, कॅन्सो, उलर. तर सांबर हे गोड्या पाण्याचं सरोवर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे, खालील पदातील संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड अलिबाग, तर रिकामी जागा आणि वांद्रे याचा संबंध आपल्याला लावायचा आहे. मग जसं रायगड अलिबाग तर मुंबई उपनगर वांद्रे पूर्व, म्हणजे इथे आपल्या रिकाम्या जागा उत्तर असेल मुंबई उपनगर. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? हिम व बर्फ यात फरक असतो, हिम व बर्फ याचे गुणधर्म समान असतात,
हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असतो. अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते. अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? 7, 8, 9, 6. तर आसाम या घटक राज्याची सीमा एकूण 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे, राष्ट्रपती टिंबटिंब नसतात. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, देशाचे वास्तव प्रमुख, देशाचे घटनात्मक प्रमुख. तर राष्ट्रपती हे देशाचे वास्तव प्रमुख नसतात म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, विशेष सूची. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, समवर्ती सूची. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय 1 जागतिक आरोग्य परिषद म्हणजे WHO. पर्याय 2 जागतिक व्यापार संघटना WTO. पर्याय 3 अन्नधान्य व कृषी परिषद FAO. पर्याय 4 संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद UNESCO. तर गटात न बसणारा आहे पर्याय 2 जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO. त्यानंतर पुढे जाऊयात. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास तळानुसार संरचना म्हणतात. ब राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, अ आणि ब कोणतेच नाही. आपला पर्याय आहे फक्त ब हे विधान बरोबर असेल. त्यानंतर पुढे जाऊ. खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल पर्याय क्रमांक 3 गाव, शहर हे सामाजिक घटक आहेत हे सांगणारं विधान बरोबर आहे. आता पाहूया 2014 मध्ये झाला TET पेपर फर्स्ट, त्याच्यामधील परिसर अभ्यास या टॉपिकचे आलेले प्रश्न. प्रश्न आहे, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? रसायन अनुवर्तन, वृद्धी असंलग्न, जलानुवर्ती, गुरुत्वानुवर्ती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वृद्धी असंलग्न हालचाल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणार या पदार्थाची योग्य जोडी खालीलपैकी कोणती? तर योग्य जोडी आहे थर्माकोल व लाकूड. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अ हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. ब हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. पर्याय आहे फक्त अ योग्य. त्यानंतर पुढे, 0° तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होते. सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, सामान्यतः अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा सांख्यदर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. त्यानंतर पुढे, वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅफाइड्स, कॅल्शियम, निलगिरी तेल आणि करडई तेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 निलगिरी तेल. त्यानंतर पुढील प्रश्न, जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? या प्राण्यांच्या अंगावर केस असतात. आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात. ते शीत रक्ताचे नसतात.
ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यानंतर पुढे जाऊयात. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? अ. तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, चिपको आंदोलन. अ, ब, क, ड. तर यापैकी अ आणि क हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? तर त्यावेळी ऑक्सिजन मुक्त होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर खालील पर्यायापैकी अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्यायाची निवड करा. कारण अ. सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम ब. सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ योग्य. त्यानंतर पुढील प्रश्न, उष्णतेचे अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे, कंदिलाची वात तेवत राहणे, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापवणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. त्यानंतर पुढे जाऊयात. खालीलपैकी योग्य विधान कोणती? योग्य विधाने कोणती? आयोडीन हा धातू आहे. धातू सहसा चकाकी नसते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. फक्त अ, ब आणि क ही योग्य आहेत. त्यानंतर पुढे, विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर हे खालीलपैकी प्रयोगशीलते संबंधीचे अध्ययन दर्शक आहे. त्यानंतर पुढे, युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंध नसलेली बाब खालील पर्यायापैकी आहे पर्याय क्रमांक 1. दूरदर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन केले. त्यानंतर पुढील प्रश्न, संस्था, संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर झेप घेणारा वाघ हे आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह होते. त्यानंतर पुढील प्रश्न, स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? तर यांची अयोग्य जोडी आहे खालील पर्यायापैकी दौलत खान व मुरारबाजी. त्यानंतर पुढील प्रश्न, दिल्ली झाली दिनवानी, दिल्लीशाचे गेले पाणी, टिंबटिंब राणी भद्रकाली कोपली. तर हे वर्णन देवदत्तने कुणाचे केले आहे? तर हे वर्णन केले आहे महाराणी ताराबाई, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणता प्राणी आहे? तर भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी सर्व म्हणजे अ,
ब आणि क, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि क. त्यानंतर पुढील प्रश्न, परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते? तर याचे प्रमुख कारण आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्या राज्यात राज्यपाल नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? नसणारे विधान कोणते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात, हे नसणारं विधान आहे. त्यानंतर पुढे जाऊया, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? कारवार, कवरत्ती, मच्छलीपट्टणम, मंगळूर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मच्छलीपट्टणम. त्यानंतर पुढे, पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? तर यांची अयोग्य जोडी आहे सातपुडा अस्तंबा. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? तर त्याच वेळी भारतामध्ये मंगळवारचे पहाटेचे 3:30 वाजलेले असतील. त्यानंतर पुढील प्रश्न, सापुतारा गुजरात तर पाल काय? सापुतारा गुजरात तर पाल महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षक, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे, यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण आहेत? तर यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे आहेत भूषण. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट आहे चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 2016 मध्ये झालेला TET पेपर फर्स्ट, त्यामधील परिसर अभ्यासाचे प्रश्न बघा. वनस्पतीच्या वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? तर वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी सांगणारा लक्षात घेता योग्य उतरता क्रम कोणता आहे? तर निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम आहे थर्माकोल, प्लास्टिक, चमडी बूट आणि लाकूड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पैकी योग्य विधाने कोणती? तर बघा, अ विधान आहे उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, आणि ब विधान आहे शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. तर हे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब योग्य. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? तर पाण्याचा गुणधर्म असलेला खालीलपैकी पर्याय आहे पर्याय 4, पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. त्यानंतर पुढील प्रश्न, सूर्य पृथ्वी तर अणुकेंद्र क्वेश्चन मार्क, म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमध्ये जसा संबंध आहे तसा अणुकेंद्रक आणि कुणा संबंध आहे? तर तसा संबंध आहे इलेक्ट्रॉनचा अणुकेंद्रकाशी, म्हणजे पर्याय 2 उत्तर. त्यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅफाइड्स, कॅल्शियम ऑक्झलेट, चंदनाचे तेल, तिळाचे तेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 आणि पर्याय 4. त्यानंतर पुढे, जीवजन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? तर जरायुज प्राण्यांमध्ये युग्म तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते, ही बाब आढळणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भारतातील चिपको चळवळ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर भारतातील चिपको आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचविण्याची चळवळ, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, दूध अधिक काळ
टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 फक्त अ आणि ब. त्यानंतर पुढे खालील पर्यायांपैकी योग्य विधाने कोणती? आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? तर प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती ही खनिज तेलापासून पेट्रोल मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम आहे सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ब योग्य आहे, अ चूक आहे. फक्त काय आहे? ब योग्य. म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. विद्युत दिव्यांमध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? तर विद्युत दिव्यांमध्ये आर्गॉन आणि नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते त्यामुळे भरलेले असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत? तर खालीलपैकी योग्य विधाने आहेत अ, त्यानंतर ब आणि त्यानंतर क. म्हणजे असं सांगणारा पर्याय आहे 3 अ, ब आणि क. त्यानंतर पुढे जाऊयात. प्रश्न आहे इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केली आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाण्याचे गुणधर्म आणि विद्राव्यता. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती? तर बघा, औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या आहे 1. म्हणजे असं सांगणारा पर्याय आहे 2. त्यानंतर पुढे जाऊया. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब आहे सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. त्यानंतर पुढील प्रश्न, व्यक्ती आणि संबंधित संस्था संघटना यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य जोडी दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे पर्याय 3 विश्वास, एकता आणि बलिदान. त्यानंतर पुढील प्रश्न, धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? तर अयोग्य उदाहरण आहे पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अ, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषणम हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब, फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून आपला प्रश्न उत्तर असणारे फक्त अ आणि ब. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? 1. पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे. 2. हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे. 3. अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. 4. केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर 4 केशरी रंग हे त्यागाचे प्रतीक आहे. पुढील प्रश्न, देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत.
यावरून योग्य विधान कोणते आहे? तर यावरून योग्य विधान आहे अ, त्यानंतर आहे क. मग असं सांगणारा पर्याय आहे फक्त अ आणि क, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्यक्ष लोकशाही, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पाऊस पडण्याचे प्रमुख कारण आहे ऑप्शन 2, भारताच्या भूभागावर वाहणारे कोरडे वारे. त्यानंतर पुढील प्रश्न, स्थानिक वेळेनुसार 30° पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 15° पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे 11 वाजले असतील, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? पर्याय 1, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगे. पर्याय 2, गुरुशिखर हे सर्वात उंच शिखर आहे. 3, वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग आहे. 4, माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे. तर अरवली पर्वताचं वैशिष्ट्य नाही, पर्याय 3, वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग आहे. त्यानंतर पुढे, हायड्रोजन वायू बाह्यांबर तर ओझोन वायू काय? मग जसं हायड्रोजन बाह्यांबर तर ओझोन स्थितांबर, पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? संशोधक, गवंडी, पोल्ट्री व्यावसायिक, लघुउद्योग. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संशोधक, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? लातूर उस्मानाबाद, नांदेड परभणी, चंद्रपूर गडचिरोली, जालना बुलढाणा. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, नांदेड परभणी. परंतु ओल्ड क्वेश्चन आहेत त्याच्यामुळं आत्ता अलीकडे नांदेड आणि परभणीतून ते मार्ग गेलेले आहेत. जुनी प्रश्नपत्रिका असल्यामुळं तो प्रश्न समजून घ्या. त्यानंतर आता बघूया 2017 मध्ये झालेला पेपर, त्यामधील परिसर अभ्यासाचे प्रश्न. प्रश्न आहे, इतिहासाचा जनक कुणाला म्हटले जाते? हेरोडोटस, थुसिडायडस, चार्ल्स डार्विन, होमर. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, हेरोडोटस. त्यानंतर पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती? अ, नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. ब, ही एक प्राचीन संस्कृती आहे. क, या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. तर वरीलपैकी तिन्ही, म्हणजे पर्याय 4, 3, अ, ब आणि क. त्यानंतर पुढे, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण? बुद्धिवादी मानव, शक्तिमान मानव, ताठकाण्याचा मानव, हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, शक्तिमान मानव. त्यानंतर पुढील प्रश्न, शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश दर्शविणारा पर्याय कोणता? तर तो प्रदेश आहे बुऱ्हाणपूर आणि तुळजापूर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटले आहे? तर असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? टिपू सुलतान, नवाब सिराजुद्दौला, सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी राजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, छत्रपती शिवाजी राजे. त्यानंतर पुढील प्रश्न, पैठण संत एकनाथ नरसी काय? पैठण संत एकनाथ तर नरसी असेल संत नामदेव, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? तर या वाक्याचे स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक
बजाजी नाईक निंबाळकर यांचा दाखला देतील। त्यानंतर पुढील प्रश्न, शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाचे संबंधित पद कोणते? बारगीर, नाईक, जुमलेदार, हवालदार। आपल्या प्रश्नाचं उत्तर 1 बारगीर। त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानव अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानव अधिकार, म्हणजे ऑप्शन 2। त्यानंतर पुढील प्रश्न, किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते? तर ही सदस्य संख्या असते पर्याय क्रमांक 4 नगर परिषदेच्या संदर्भाने। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायातील राज्यपाला संबंधित विसंगत बाब कोणती? 1 राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात। तर राज्यपालाशी विसंगत बाब आहे ते राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, म्हणजे पर्याय 1। त्यानंतर पुढील प्रश्न, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? पालेभाज्याचे सूप, धान्याचा कोंडा, गव्हाचे पेज आणि लोणी। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 लोणी। त्यानंतर पुढील प्रश्न, राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? जैवविविधता उद्यान, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, शरणवने। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अभयारण्य। त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणारे प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतामध्ये भिल्ल आणि कोरकू या प्रमुख आदिवासी जमाती आढळतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्न, काळी मृदा या प्रकारच्या वैशिष्ट्य गुणधर्म नसणारा विधान खालील पर्यायपैकी कोणता? म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान काळ्या मृदेचं वैशिष्ट्य नाही? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते, हेच काळ्या मृदेच्या वैशिष्ट्य नाही, म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरावरून योग्य चढता क्रम कोणता? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य चढता क्रम आहे पर्याय 2 उपसा, तलाव, कालवा, विहीर। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची वैशिष्ट्ये कोणती? तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची वैशिष्ट्ये आहे अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न, प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? 1 छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग, छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग, कर्नाटक पठार, गरजात डोंगर। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशाच्या राज्याचा नैऋत्य भाग। त्यानंतर पुढील प्रश्न, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित खालील बाबी कोणत्या? अ, ब आणि क। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब, अ आणि ब, म्हणजे असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 1 फक्त अ आणि ब। त्यानंतर पुढील प्रश्न, मध्य प्रदेशाच्या सीमेस लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? गडचिरोली, गोंदिया, अकोला, जळगाव, वर्धा, नाशिक, धुळे, बुलढाणा। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे धुळे, बुलढाणा। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? डॉगफिश, तारामासा, इलेक्ट्रिक रे, फ्लाइंग फिश। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 तारामासा। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी विषाणूंपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती? हिपॅटायटिस क्षय, क्षय टायफॉइड, रेबीज टायफॉइड, हिपॅटायटिस रेबीज। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हिपॅटायटिस रेबीज। त्यानंतर पुढील प्रश्न, मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता?
शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवणे, साबण बनवणे, ग्रीसची निर्मिती करणे, गोंद म्हणून उपयोग करणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवणे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्ये कोणती? तर मानवी शरीरात संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्ये आहेत जीवनसत्वे आणि खनिजे, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते, कारण काय? तर लहान आतड्यास लहान आतडे असं संबोधण्याचं कारण आहे, लहान आतड्याचा व्यास कमी असतो मोठ्या आतड्याच्या तुलनेत, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, प्रकाशाच्या अपवर्तनाचे संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? तर अ, ब आणि क या तीनही घटना प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित आहेत, म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे टिंबटिंब नसते, अधातू, काळे, कठीण, सुवाहक. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कठीण. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे अ, पाणी हे मिश्रण आहे. परिणाम ब, पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 फक्त ब योग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, परिसंस्थेतील अन्नसाखळीतील पोषणद्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायापैकी कोणता? वाळवी, कळ्या, बुरशी, शेलफिश. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बुरशी. 2018 मध्ये झालेला TET पेपर क्रमांक 1 त्यामधील आता परिसर अभ्यासाचे प्रश्न बघूयात. प्रश्न आहे, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? माहितीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, मानव अधिकार. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. त्यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? तर उच्च न्यायालय असणारे खालील पर्यायापैकी ठिकाण आहे शिलाँग, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? तर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या व्हिएन्ना येथे असणाऱ्या संघटनेचं नाव आहे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. त्यानंतर पुढील प्रश्न, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? म्हैसूर सिल्क, लखनवी चिकन, हिमरू, कडियल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 हिमरू. त्यानंतर पुढील प्रश्न, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? अ, ब. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही. त्यानंतर पुढील प्रश्न, पणजी कार्निवल तर जैसलमेर काय? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 मरुभूमी उत्सव. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब कोणती? तर पश्चिम घाटाशी विसंगत बाब आहे पर्याय 2 मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया व यवतमाळ लोह खनिज. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर पर्याय 1 परभणी, हिंगोली आणि लातूर हे राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट आहे. परंतु अलीकडे नवीन महामार्ग प्रत्येक जिल्ह्यातून जात आहेत, त्यामुळे हा प्रश्न थोडासा तुम्ही
समजून घेणं गरजेचं आहे किंवा चेक करून घेणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न 131. नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर पर्याय 2, समोच्चतादर्शक रेषामधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि 4, समोच्चता रेषा दरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर 2 पण आहे आणि 4 पण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या वनात आढळतात? तर या वनस्पती खारफुटी वनांमध्ये आढळून येतात, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता? प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू, चेतारज्जू. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, संप्रेरक. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी संसर्गजन्य रोग कोणता? गजकर्ण गाऊट, गाऊट कुष्ठरोग, कुष्ठरोग इसब, इसब गजकर्ण. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, इसब गजकर्ण. त्यानंतर पुढील प्रश्न, तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. अ, ब आणि क तीनही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2, प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळते. त्यानंतर पुढील प्रश्न, बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी उपयोग होतो गॅमा किरणांचा मारा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे अ, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. ब आणि परिणाम आहे ब, समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही योग्य. त्यानंतर पुढील प्रश्न, परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीय भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. तर विघटक या घटकाचे वैशिष्ट्य आहे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? महाराष्ट्रातील संवर्धनाचा पारंपरिक प्रकारे, धार्मिक पर्यटन स्थळे, देवांचे वन, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, धार्मिक पर्यटन स्थळ. त्यानंतर पुढील प्रश्न, माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने खालील पर्यायापैकी कशावर लिहित असे? कुंकुपत्र, कच्च्या विटा, पत्रगुच्छ, शीळ. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2, कच्च्या विटा. त्यानंतर पुढील प्रश्न, इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पूर्वेचा, पूर्वेकडील, पंडित, पुरोगामी. आपल्या प्रश्नाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1, पूर्वीचा. त्यानंतर पुढील प्रश्न, व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर तो पर्याय आहे नंबर 1, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. त्यानंतर पुढील प्रश्न, देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? फिरोज तुगलक, मोहम्मद घोरी, अल्तमश, मोहम्मद तुगलक. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, मोहम्मद तुगलक. त्यानंतर पुढील प्रश्न, गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात चैतन्य महाप्रभू यांच्या रचनांचा समावेश आहे. त्यानंतर खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? अ,
आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अयोग्य आहे आणि ब चुके असं सांगणारा पर्याय आहे फक्त अयोग्य पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय आहे पर्याय 2 सलाबत खान. त्यानंतर प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? तर शिवरायाच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य व सचिव यांना युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे. त्यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण काय होते? 1. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळविणे. 2. सिद्दी जोहरवर वचक बसविणे. 3. शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. 4. आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे. 3. आपल्या प्रश्नाचं उत्तर 3 शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेले कोणती नाणी पाडण्यात आली? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे असणारी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई अशी नाणी पाडण्यात आली, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 2020 मध्ये TET पेपर क्रमांक 1 त्यामधील परिसर अभ्यासाचे प्रश्न बघा. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? पर्याय 1 उष्ण प्रदेशीय काटेरी वने. 2 उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. 3 उष्ण प्रदेशीय निमसधारित वने. 4 खारफुटी वने. आपल्या प्रश्नाचं उत्तर 2 उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रावणारी ग्रंथी कोणती? जठर, पीयूषिका, लसिका, कोशिका. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पीयूषिका. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर पोलिओ रोगासंबंधीचे योग्य विधान आहे पर्याय 4 पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. त्यानंतर पुढील प्रश्न, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. तर धूम्रपान करताना तीनही घातक पदार्थ निर्माण होतात, म्हणजे अ, ब आणि क असं सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? 1 मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. 2 प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये XX गुणसूत्रे आढळतात. 3 फुलपाखरासारख्या कीटकात मादीत XX गुणसूत्रे आढळतात. 4 प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरविते. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 फुलपाखरासारख्या कीटकाच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. त्यानंतर पुढील प्रश्न, वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर या प्रश्नामध्ये 2 योग्य पर्याय आहेत. पर्याय 1 पण योग्य आहे, पर्याय 3 पण योग्य आहे. पुढील प्रश्न, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण अ समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम ब समुद्रात पोहणे अवघड होते. तर कारण अ हे आपलं उत्तर बरोबर आहे, ब मात्र चूक आहे, म्हणजे असं सांगणारा पर्याय आहे फक्त अयोग्य पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊयात. अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी
खालील पर्यायापैकी कोणता? वटवाघूळ, घुबड, गरुड, खार. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 घुबड. त्यानंतर पुढे देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? धार्मिक पर्यटन स्थळे, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीचा एक भाग. तर देवराई संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? मानवाधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार. ऑप्शन 2 घटनात्मक अधिकार. त्यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? दिसपूर, इम्फाळ, इटानगर, तिरुअनंतपुरम. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 इम्फाळ. त्यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? तर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO मुख्यालय हे जिनिव्हा येथे आहे, पर्याय 2. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? कांजीवरम, कडियाल, सोलापुरी, पितांबरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापुरी. त्यानंतर पुढील प्रश्न, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे कारण किंवा कारणे कोणती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही योग्य, म्हणजे पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण. मग आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, मरुभूमी उत्सव जैसलमेर, तर कॉर्निवल काय? तर कॉर्निवल पणजी. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब कोणती? तर पश्चिम घाटाच्या संदर्भानं विसंगत बाब आहे पर्याय 4 कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर तो पर्याय आहे पर्याय 3 सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? तर तो गट, तसं परीक्षा विभागानं हा प्रश्न आता कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर 2 उत्तरे आहेत. पर्याय 1 सुद्धा वैशिष्ट्य आहे समोच्चतादर्शक रेषाचे आणि पर्याय 2 सुद्धा आहे. त्यानंतर माणूस सुरुवातीच्या काळात बोरुणे देण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? पळस, साल, कांचन, पपायरस. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पपायरस. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? पतेती, शहेनशाही, हिजरी, पितृ. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 शहेनशाही. त्यानंतर पुढील प्रश्न, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? अरबी, ग्रीक, जर्मन, लॅटिन. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अरबी.
त्यानंतर पुढील प्रश्न, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाते? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पैठण. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ये, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. बी, निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर इथे अ पण चुकीचं आहे आणि ब पण चुकीचं, म्हणजे मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय 4 अ आणि ब अयोग्य. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान, दाऊद खान. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 दाऊद खान. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? इनामे, रोख पगार, जहागिरी, वतने. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 रोख पगार. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोक जीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. त्यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? सोन्याचे होन, सोन्याची मोहर, चांदीचे होन, चांदीची मोहर. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 सोन्याचे होन. त्यानंतर शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. 2, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. 3, अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्याचा पाठिंबा करावा लागतो. 4, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. मला वाटतं हे जे आपण 180 प्रश्न पाहिले हे तुम्हाला येणाऱ्या TETला एक्झामला निश्चितच उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.